आपले दैनंदिन प्रश्न असतात, तो प्रश्न फार मोठा नसतो, पण त्याचं उत्तर आपल्याला नक्की कुठून जायचं हे माहीत नसतं, म्हणून आपण फिरत राहतो आणि अर्धवट ते काम होतं. म्हणून या सर्व प्रश्नांचं निरासन करण्यासाठी आम्ही सर्व महसूल अधिकारी, तहसीलदार साहेबांपासून ते ग्राम महसूल सेवक यांच्यापर्यंत सगळेजण एकाच छताखाली पोलीस पाटील यांच्यासहित महाई सेवा केंद्र घेऊन आम्ही तुमच्यापाशी आलेलो आणि या योजनेचा तुम्ही इथे लाभ घ्यावा. पूर्वीपासूनच बहुतेक तळागाळापर्यंत योजना असतात, त्या पोचल्या जात नाहीत आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराज अभियानाला आज व्यापक प्रसिद्धी देण्यात आली. यामध्ये या शिबिराअंतर्गत जिवंत सातबारा, सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थी, नोंदणीकृत दस्ताच्या ज्या रद्द झालेल्या नोंदी आहेत त्या नोंदी पुन्हा दाखल करणे, अद्यापपर्यंत ज्यांना दाखले वाटप झालेलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना दाखले वाटप करणे, पाणंद रस्त्याबाबत प्रशासकीय मान्यतेचे ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देणे, प्रलंबित फेरफार निकाली करणे यासारख्या अनेक सुविधांचा इथे उपलब्ध होणार आहे. यामध्ये आमच्याकडे जे दाखल झालेले आहेत त्यापैकी आम्ही बरेच फेरफार आता निकाली केलेले आहेत. आणि आज या अभियानांतर्गत मी एक सांगू इच्छिते की आपण बऱ्याचदा गावामध्ये तलाठी भेटत नाही असं होतं, म्हणून एक जनजागृती म्हणून आता जो डिजिटल सातबारा आहे त्याला वैधता निर्माण झालेली आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त डिजिटल सातबाराचे या ठिकाणी डिजिटल सातबारा घेऊन त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करावा. याचप्रमाणे लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत तात्काळ सेवा म्हणजे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला यासारखे उत्पन्न करून द्यायचं आहे. आणि मी खूप असं अभिमानाने सांगू इच्छिते की आम्ही हा कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यावेळी कांदळगाव ग्रामपंचायतीमध्ये गेलो आणि कांदळगाव ग्रामपंचायतीने आम्हाला एवढं सहकार्य केलं की लगेच तिथे आम्ही एक दाखल्याचा कॅम्प केला. त्याला माई सेवा केंद्र माळगाव उपस्थित राहिलं. त्या ठिकाणी तिथले पोलीस पाटील उपस्थित राहिले सगळे आणि पोलीस पाटील यांनी उपस्थित राहून लोकांना तात्काळ तिथे दाखले दिले. माई सेवा केंद्राने चांगली हेच केली आणि त्या ठिकाणी एकाच दिवशी आम्ही उत्पन्न दाखले, वय अधिवास दाखले, जातीचे दाखले असे मिळून 39 दाखले पूर्ण केले आणि हे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे मंडळासाठी. आणि तहसीलदार साहेब यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून आज आमच्याकडे हे सगळे दाखले उपलब्ध आहेत. म्हणजे असं आमचा कोणताही दाखला पेंडिंग राहिलेला नाही आहे जो आज उपलब्ध नाही आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जे छोटं शिबिर घेतलं ते आमचं संपन्न झालं असं मला वाटतं आणि म्हणून यासाठी या सर्व टीमसाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवावं म्हणजे आपल्या मंडळात असे आणखीन कार्यक्रम घेण्यात येतील. त्याचप्रमाणे दुसरी आमच्या मंडळाची अभिमानाची गोष्ट म्हणजे जुवा पानकोल हे जे आपलं बेट असलेलं वसलेलं गाव आहे, तर साहेबांनी आम्हाला फोन केलेला की आपल्याकडे स्वगणना सुरू झाली आहे आणि आपल्याला 100% स्वगणना पूर्ण करायचं आहे. मी सरपंच अडी आणि पोलीस पाटील जुवा पानकोल यांना एक फोन केला आणि दोघांनी इतकं छान नियोजन केलं. आमच्या ग्राम महसूल अधिकारी, सर्व माझ्या मंडळातील सर्व महसूल सेवक आणि मी स्वतः आम्ही त्या दिवशी जुवा पानकोल येथे गेलो आणि खूप छान पद्धतीने आम्हाला ते नियोजन करून दिल्यामुळे खूप म्हणजे मस्त काम झालं आणि आम्ही एका दिवसातच स्वगणना त्या गावची पूर्ण केलेली आहे. तर त्या सर्व ग्रामस्थांसाठी सरपंच आणि पोलीस पाटील, उपसरपंच, सदस्य यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूनही आपण त्यांचं इथं अभिनंदन करावं. याचप्रमाणे माझ्या मंडळातील सर्वांना मी विनंती करेन आज इथे आलेल्यांना की त्यांनी स्वगणना पूर्ण करावी. यासाठी टेबल क्रमांक 1 वर आम्ही उपस्थिती ठेवलेली आहे. तर आपण स्वगणना पूर्ण करून आपल्या तालुक्याचा उच्चांक ठेवावा जेणेकरून आपला तालुका कशामध्येही मागे राहणार नाही. 30-40 वर्षापूर्वीपर्यंत सातबारा नावं सुद्धा नाही आहेत, जमिनी आहेत, परंतु तिथे नकाशा ते नाही. एक संपूर्ण क्षेत्राचा एकत्र असा नकाशा आहे, पोट नकाशा नाही. तिथे त्या शेतकऱ्यांची नावं नाही, जमिनी त्यांच्याकडे आहेत. याला जबाबदार कोण आणि ही जबाबदारी आम्ही कोण पार पाडणार ह्याचं एक जर मला उत्तर मिळालं तर बरं होईल. कारण काही एका कारणात एका जमिनीच्या कामानिमित्त मला वाटतं मी गेली 12 वर्ष मी स्वतः लोकप्रतिनिधी असून सुद्धा मी 25 वर्षापेक्षा जादा काळ लोकप्रतिनिधीमध्ये आहे. तरी सुद्धा आम्ही माझं काम म्हणून नाही पण आमच्या शेतकऱ्यांचं काम म्हणून मी स्वतः फाईल घेऊन फिरतोय. पण त्याला 12 वर्षानं जर खऱ्या अर्थानं थोडाफार का होईना 80% न्याय मिळाला तो चव्हाण मॅडमांच्या कारकिर्दीत. साहेब तुमच्याकडे पण मी विषय मांडलाय
पण असे बरेच निरुत्तरिक विषय आहेत की त्यांना केव्हा तरी न्याय मिळाला पाहिजे. आम्ही हा विषय आमदार साहेबांकडे सुद्धा मी मांडला. ते बोलले तुम्ही रिसर नियोजन द्या, आणि पण मी तसं अजून काही केलेलं नाही. मी तुमच्या कानावर घातलं. असे प्रत्येक गावागावात असे काही सातबारा आहेत तिथे 30, 40, 50, 60 असे शेतकरी आहेत. पण इथे शेतकऱ्यांची नावं आहेत पण सातबारा नाही. जमिनी त्यांच्या ते कसं आहे, तिथे त्यांची घरं आहेत, त्यांची ते बिल्डिंग आहे, पण त्या जमिनीचा सातबारा नाही. त्याला जर उपयोग करायला गेला तर त्याला कुठल्याही पद्धतीचं बँक लोन किंवा काही होत नाही. याच्यावर थोडंसं चिकित्सा व्हावी असं मला वाटतं. अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यामागं शासनाचा उद्देश काय असणार आहे? तर लोकांना त्यांचे लाभ एका छताखाली मिळवून देणे हा एक त्याचा उद्देश असणारच आहे. परंतु हे शिबिर फक्त एका दिवसाकरता मर्यादित असणार नाही आहे. तर एकंदरीतच प्रशासनाकडून किंवा आमच्या महसूल विभागाकडून लोकांना ज्या दैनंदिन गरजेच्या असतील, ज्या सुविधा दिल्या जातात त्या तत्परतेने दिल्या जाव्यात. त्यासाठी आता आपण ऐकतो की शासकीय कामामध्ये थोडे हेलपाटे मारायलाच लागणार, तर ते असं करायलाच लागू नये असे एकंदरीत पद्धती आम्हाला इथून पुढे निर्माण करायची आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही निश्चितच प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे रेशन कार्ड असतील, दाखले असतील. आता मॅडमने सांगितले की दाखले मिळायला हेलपाटे मारायला लागतात. तर तसं आता आपले 10वी 12वीची परीक्षा झालेली आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांसाठी दाखले काढणे हे पुढच्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात काम असणार आहे. आम्ही प्रत्येक शिबिरात आणि मीटिंग घेऊन देखील सर्व जे आमचे महासेवा चालक आहेत त्यांना सूचना दिलेल्याच आहेत की जे काही कागदपत्र दाखल्याला लागतात तर त्याबाबतचे बोर्ड त्या महासेवा केंद्राच्या बाहेर असला पाहिजे. की म्हणजे उत्पन्न दाखला काढायचा आहे तर कुठले कागदपत्र लागतील, डोमिसाईल काढायला कुठले कागदपत्र लागतील, प्लस कुठला दाखला काढायला किती पैसे लागतात त्याचा देखील रेटचा बोर्ड आपल्या कार्यालयाच्या बाहेर असायला पाहिजे अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि दाखला तयार झाल्यानंतर आमच्या कार्यालयाकडून मॅक्झिमम उत्पन्न आणि डोमिसाईल दाखला हा तहसील ऑफिसकडून दिला जातो. तो उत्पन्न आणि डोमिसाईल दाखला काढणारा तर तो तुम्हाला मॅक्झिमम 4 दिवसात मिळणार आहे आणि याची जबाबदारी आम्ही निश्चितच घेत आहोत. त्याचबरोबर आता इथं सांगितलं की लोकांचे जे अर्ज येतात तर त्याला उत्तरं दिली जात नाहीत. तर ठीक आहे, त्यांचा अनुभव असेल, परंतु आम्ही निश्चितच याकडे देखील लक्ष देतो. कारण बरीचशी जनता ही ग्रामीण भागातली असते, त्यांना कायदेशीर मुद्दे माहीत नसतात. एखादं काम ठीक आहे होणारच नसेल पण ते व्यवस्थितरित्या कायदेशीररित्या त्यांना समजावून सांगणं हे गरजेचं असतं. तर त्यासाठी निश्चितच सर्वांनी जे आमचे ग्राम महसूल अधिकारी असतील, मंडळ अधिकारी, तसेच इतर डिपार्टमेंटचे जे गाव स्तरावरती लोक काम करतात तर त्यांची ही खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण त्या गाव स्तरावर काम करत असतात. तर होणारी कामं लवकर करणे आणि जर एखादं काम होत नसेल तर ते व्यवस्थितरित्या पटवून त्या लोकांना सांगणे, वेळ देणे, तर हे इथून पुढं सर्व निश्चितच करतील. आणि याची देखील आम्ही सूचना देऊ आणि जबाबदारी घेऊ. दुसरं मी या कार्यक्रमाच्या निमित्त सांगू इच्छितो की महसूल विभागामार्फत देखील मागच्या 4 ते 5 महिन्यात बरेचसे नवीन शासन निर्णय आलेले आहेत जे लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहेत. तर त्यातला पहिला जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो म्हणजे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याबाबतचा आहे. म्हणजे समजा तुमच्या गावात शासनाची, महाराष्ट्र शासनाच्या नावाची जमीन आहे, त्या ठिकाणी तुम्ही 1/1/2011 पासून तुमचं घर बांधून राहत आहात, त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर ते अतिक्रमण नियमानुकूल करून देण्याबाबत शासनानं निर्णय घेतलेला आहे. तर याच्या बाबतीत आपले जे ग्रामीण भाग आहे त्याच्या बाबतीत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती असणारा असं आहे. त्या समितीपुढं संबंधित ज्या गावातील असे अतिक्रमणधारक असतील तर त्या गावचे ग्रामसेवक यांच्यामार्फत प्रस्ताव सादर केला जाणार आहे आणि तहसीलदारांमार्फत त्यावरती निर्णय घेतला जाणार आहे. तसेच नगरपालिकेच्या बाबतीत आपल्या प्रांत मॅडमच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे आणि त्यावर त्यांच्यामार्फत निर्णय घेतला जाणार आहे. फक्त याच्यामध्ये जे अतिक्रमण सिंहाजी क्षेत्रात असतील किंवा पूररेषेच्या क्षेत्रातील असतील किंवा सार्वजनिक जागेवर आहेत परंतु ती सार्वजनिक जागा दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या सार्वजनिक उद्दिष्टासाठी राखीव ठेवलेली असेल
तर ती अतिक्रमणं नियमाकुल केली जाणार नाही. याच्यानंतर आपल्याकडे आता जनगणनेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर आता 15 तारखेपर्यंत म्हणजे आजच आहे 15 तारीख, आजपर्यंत आपल्याला स्वगणना हा याची एक उपलब्ध करून दिलेला होता, ज्यामध्ये तुम्ही स्वतः तुमची गणना करू शकत होता. परंतु आता उद्यापासून जे प्रत्येक गावासाठी शिक्षक कर्मचारी प्रगणक म्हणून नेमलेले आहेत, तर ते तुमच्या घरी यायला सुरुवात करतील. तर माझी विनंती राहील की कृपया आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं, त्यांना आवश्यक ती माहिती पुरवावी. यावेळीची सर्व जनगणना ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, त्याच्यामुळं जे जनगणनेचं ॲप आहे त्या ॲपमध्ये ही सर्व माहिती नोंदवली जाणार आहे. त्याच्यामध्ये आता पहिल्या टप्प्यात घरांची गणना म्हणजे जे बिल्डिंग्स आहेत त्यांची फक्त गणना होणार आहे. तर जे 30 ते 35 प्रश्न आहेत ते तुमच्या घराशी संबंधित, म्हणजे तुमचं घर कसं आहे, भिंती कशा आहेत, छप्पर कसं आहे, टॉयलेट आहे का, घरात किती माणसं राहतात, अशा काही बेसिक 30-35 प्रश्न असणार आहेत. तर कृपया सर्वांनी त्यांना त्याची माहिती द्यावी, कारण ह्या आपल्याला माहितीच आहे की 2011ला जनगणना झाली होती, त्याच्यानंतर आता 2026ला म्हणजे 15 वर्षानंतर जनगणना होत आहे. तर जनगणनेचा उद्देश आपल्याला माहिती आहे की याच्यातून आपल्या लोकसंख्येबद्दल शासनाला माहिती मिळते आणि त्याच्यावरून आपल्या पुढच्या ज्या शासकीय योजना असतील त्या कशा असाव्यात याबद्दल ठरत असतं. तर कृपया सर्वांनी या बाबतीत आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं. तसेच आता आपण आंबा आणि काजूच्या नुकसानीचे पंचनामे देखील करत आहोत. तर जवळजवळ 70% पंचनामे पूर्ण झालेले आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी असं आहे की आपले बरेच शेतकरी काही कामानिमित्त नोकरी निमित्त मुंबईला राहतात किंवा बाहेरगावी राहत असतात. तर त्यांचे जे बँक डिटेल्स असतील किंवा आधार कार्डचे जे डिटेल्स असतील तर ते मिळायला थोडासा प्रॉब्लेम होतो. तर माझी विनंती राहील की आपण लवकरात लवकर आपले जे बँक डिटेल्स असतील ते आमचे जे ग्राम महसूल अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील यांना द्यावेत. आपण हे पंचनामे सरसकट करत आहोत, म्हणजे ज्याच्या शेतामध्ये आता आपल्याला माहिती आहे की आंबा देखील निघून गेलेला आहे, काजू देखील नाही, परंतु शेतात ज्यांच्या शेतात आंब्याचे झाड आहेत किंवा काजूचं झाड आहे तर त्यांचे पंचनामे आपण करत आहोत. त्याच्याबरोबरच आपला एक निवडणूक आयोगाकडून SIR असा कार्यक्रम सुरू आहे. आपण ऐकलंच असेल की बऱ्याच राज्यात आता निवडणुका होत आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. परंतु याच्यात देखील आपण एक 2002ची मतदार यादी आणि 2024ची मतदार यादी या दोन मतदार याद्यामधून मतदारांची पडताळणी करत आहोत. तर या निमित्त देखील आमचे BLO असतील किंवा आता प्रत्येक राजकीय पक्षाचे आपण BLA या कामासाठी मदतीला घेतलेलं आहे. तर ते देखील आपल्याकडे आले तर आपण त्यांना जी आवश्यक माहिती असेल ती कृपया पुरवावी. याच्यानंतर कृषी विभागाच्या बऱ्याच योजनांबद्दल आपल्याला माहिती देण्यात आली. त्याच्यामध्ये आपण ऐकली जवळजवळ त्यांच्या सगळ्या योजना ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक योजनेला ते सांगतात की MahaDBT पोर्टलला अर्ज करायचा आहे. तर सदरचा अर्ज आपण जे आपल्या माहिती सेवा केंद्र चालक असतील किंवा CSC चालक असतील यांच्याकडे जाऊन सदरचा अर्ज करू शकता, कारण जवळजवळ सगळ्या योजना त्यांच्या ऑनलाईन झालेल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने देखील एक महत्त्वाची योजना सांगितली की आयुष्यमान भारत योजना, ज्यामध्ये तुमच्या ज्या 1300 त्यांनी सांगितले की 1352 शस्त्रक्रिया. आता याच्याबद्दल डिटेल माहिती आपण देखील आपल्या मोबाईलवरती साधं टाकलं की आयुष्यमान भारत योजना, तरी तुम्हाला समजून जाईल की बाबा याच्यामध्ये 1352 शस्त्रक्रिया ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्या शस्त्रक्रिया दिल्या. तर इथं एवढी डिटेल माहिती देणं शक्य नाही, तरी आपण स्वतः देखील ती माहिती करून लिहू शकता. फक्त त्यांचा सांगण्याचा उद्देश काय होता की आपण हे कार्ड आताच काढून ठेवावं. म्हणजे काय होतं की ऐनवेळी ज्यावेळेस आपल्याला अशी हे गोष्टी काही कोणाला सांगून येत नाही, तर अचानक ज्यावेळेस तुम्हाला एखादी या बाबतीतली अडचण निर्माण होऊ शकते, एखादं ऑपरेशन अचानक गरज पडू शकते किंवा ऑपरेशन करायचं आहे, तर ते कार्ड जर तुम्ही ऑलरेडी काढून ठेवलेलं असेल तर तुम्हाला जिथं हॉस्पिटल आता त्यांच्या ते पण सांगितलं त्यांनी की ह्याच्यासाठी शासनानं ठराविक हॉस्पिटल दिलेले असणार आहेत. कुठल्या योजनेसाठी कुठलं हॉस्पिटल असणार ते देखील तुम्हाला साधं गुगलवर टाकलं की ते माहीत होईल बाबा आपल्या भागामध्ये कुठले हॉस्पिटल आणि कुठली शस्त्रक्रिया होऊ शकतात. तर ही देखील अतिशय महत्त्वाची योजना आहे, कारण ग्रामीण भागात राहणारे सगळ्याची ते आर्थिक परिस्थिती अशी नसते की अशा अचानक येणाऱ्या एखाद्या अडचणीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल तर ते खर्च करण्याची सगळ्यांचीच आर्थिक कुवत असते असं नाही. तर हे कार्ड काढण्यासाठी आपले जे लोकप्रतिनिधी असतील किंवा आमचे प्रशासकीय कर्मचारी देखील असतील ते मदत करतील. आणि या बाबतीत तुम्हाला सरपंचांना किंवा कोणाला वाटत असेल की या बाबतीत आमच्या गावात
खूप कमी लाभार्थी आहेत, तरी याच्यासाठी स्पेशल कॅम्प देखील आयोजित केले जातात. तर तसे आपल्या मागणीनुसार कॅम्प देखील आपल्या गावामध्ये आयोजित केले जातील. त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना हे आयुष्यमान भारतचे कार्ड काढता येईल. त्याच्यानंतर आपल्या सब रजिस्टर साहेबांनी देखील बऱ्याचशा योजना सांगितलेल्या आहेत. म्हणजे तुमचं बक्षीसपत्र असेल, हक्कसोडपत्र, वाटणीपत्र या गोष्टींसाठी शासनानं मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केलेलं आहे. म्हणजे तुमचे मॅक्झिमम 100 किंवा 200 रुपयाच्या स्टॅम्पवरती ही कामं होणार आहेत. तर याची देखील माहिती आपण जे उपस्थित आहात किंवा लोकप्रतिनिधी देखील इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. तर आम्ही देखील प्रयत्न करत आहोत, परंतु ह्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील लोकांपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या पोहोचल्या पाहिजेत, जेणेकरून ह्यापैकी काही कुठल्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या नागरिकाला ते लाभ योजना माहीत असावी, त्याला त्याचा लाभ घेता यावा. हा सर्व एकंदरीत उद्देश या कार्यक्रमामागचा आहे. खूप इन्फॉर्मेटिव्ह असं एक शिबिर होतं. सगळ्यांना खूप चांगली माहिती इथे मिळाली. जे आता अंगणेचे जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक, त्यांनी जो विषय मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो विषय यासाठी महत्त्वाचा आहे की जुनी लोक जी आहेत त्या जागेच्या पर्टिक्युलर नावावरून ती जागा ओळखतात आणि नुसता नंबर नाही, तर त्या एक जागेचं एक स्पेसिफिक नाव त्यांनी याच्यासाठीच ठेवलेलं आहे की त्या सातबाऱ्यावरील त्या जागेची ओळख निर्माण करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी ठराव वगैरे करायची गरज नाही. आमचे तहसीलदार फार सक्षम आहेत, त्याच्यावरती ते काम होऊ शकतं, काही विषय नाही त्याचा. फक्त एवढंच सांगते की जे लोक तुम्हाला आता ही माहिती देत आहेत ते खूप तळमळीने देत आहेत. आणि ते कशासाठी देत आहेत की आपल्या नागरिकांना जे आमच्याकडे आहे ते मिळावं. आणि जे हेलपटे मारणे हा शब्द मॅडमने एका अंकाशी वापरला, ते हेलपटे एक तर 3 कारणामुळे मारावे लागतात. एक तर पहिलं कागदपत्र अपुरे असतील तर, दुसऱ्या वेळेला जर कुठलं टेक्निकल इश्यू असेल तर, आणि तिसऱ्या वेळेला जो हेलपाटा मारायला लागतो तो म्हणजे सध्या कर्मचाऱ्यांना असलेला अतिशय जो कार्यभार किंवा जो प्रेशर किंवा जो लोड आहे त्याच्यामुळे. कारण की काही वेळेला पंचनामे असतात, बाकीच्या गोष्टी असतात, त्याला वेळ द्यावा लागतो. मग जे दाखले किंवा इतर कामांकडे थोडं आपल्याकडे ते साईडला ठेवून दुसऱ्या कामाकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे विनाकारण किंवा मुद्दामून कधीही कुठला कर्मचारी दिरंगाई करत नाही. त्याच्यासाठी कुठेतरी काहीतरी कारण असं असतं की जे प्रत्येक वेळेला आपण नाही एक्सप्लेन करू शकत. त्यामुळे जर दिरंगाई होत असेल तर यापुढे कामाचे नियोजन, वेळेचे नियोजन करून लवकरात लवकर कामं पूर्ण करतील अशी आमची कर्मचाऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देते. जेणेकरून कसं जिल्हाधिकारी कार्यालयाने मला इथे नेमण्याचं कारण म्हणजे तहसील लेवलचे तहसीलचे कर्मचारी अधिकारी खूप चांगलं काम करत आहेत, पण जिल्ह्याला पण ते कुठेतरी पोहोचणं आवश्यक आहे. म्हणून नोडल अधिकारी नेमलेले आहेत. आणि जिल्हाधिकारी यांच्या या कल्पनेने आम्हाला जे खरंच ग्रामीण भागातील प्रॉब्लेम्स आहेत ते तहसीलदार तर पोहोचवतच असतात, परंतु जिल्ह्याचा अधिकारी जेव्हा इथे उपस्थित राहतो तेव्हा जे काही इश्यू आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहोचावे म्हणून नोडल अधिकाऱ्यांना इथे नेमलेलं असतं. तुम्ही तुमचं जे काम आहे ते पूर्ण व्हावं, लवकर व्हावं. आणि इकडे उपस्थित आमची मीनल जी आहे, मी तर तिला मीनलच म्हणते, तुम्ही मंडळ अधिकारी म्हणत असाल, ती खरंच सक्षम आहे. याचा अनुभव मी इलेक्शनमध्ये घेतलेला आहे. आणि तुम्हा सगळ्यांना, मालवण तहसीलदारांना, इथे उपस्थित इतर जे कर्मचारी आहेत आणि इतर अधिकारी आहेत, या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्यांच्या सादरीकरणात तर एवढं समजते की त्यांची कळकळ आहे, पण कुठेतरी काहीतरी प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात किंवा काय असतात, म्हणून तुमच्यापर्यंत काही सेवा पोहोचण्यास विलंब होत असेल तर त्याचाही ते पाठपुरावा करून लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतील. आणि इथे उपस्थित सर्व नागरिकांचे, सरपंचांचे खूप खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द